आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळद लावण्याची परंपरा आपण अनेकदा पाहिली असेल, पण तुम्हाला माहिती आहे का उंबरठ्यावर हळदीचे लेपन का केले जाते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचे धार्मिक, शास्त्रीय आणि पारंपरिक कारणे जाणून घेणार आहोत. उंबरठा म्हणजे घराची सीमा, बाहेरची ऊर्जा आणि घरातील ऊर्जा यांच्यामधील तो एक रक्षक मानला जातो. म्हणूनच उंबरठ्याला पूजनीय स्थान दिले जाते. हळद ही शुभतेचे, पवित्रतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हळद म्हणजेच लक्ष्मीचा वास मानला जातो. उंबरठ्यावर हळद लावल्याने लक्ष्मीचे आगमन होते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात अशी श्रद्धा आहे. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. पूर्वी सिमेंट किंवा केमिकल क्लीनर नसताना हळद लावल्यामुळे उंबरठा स्वच्छ राहत असे आणि जंतू संसर्ग कमी होत असे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन ही श्रद्धा, विज्ञान आणि संस्कृती. उंबरठ्यावर हळदीचे लेपन कधी आणि कसे करावे? आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळद लावण्याची परंपरा फार जुनी आहे, पण अनेकांना प्रश्न पडतो. 1. उंबरठ्यावर हळदीचे लेपन कधी करावे आणि ते नेमके कसे करावे? हळदीचे लेपन हे नेहमी शुभ आणि पवित्र दिवशी करावे. गृहप्रवेशाच्या दिवशी, लग्न किंवा मंगळ कार्याच्या वेळी, सण उत्सवांच्या वेळी, शुक्रवारी, कारण शुक्रवार हा आई लक्ष्मीचा दिवस मानला जातो. नवीन काम सुरू करताना या दिवशी हळद लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. उंबरठ्यावर हळदीचे लेपन कसे करावे? प्रथम उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवावा. एका वाटीत हळद आणि पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करावी. उजव्या हाताने उंबरठ्यावर सरळ किंवा गोलाकार लेपन करावे. इच्छेनुसार हळदीवर थोडे कुंकू लावू शकता. लेपन करताना मनात सकारात्मक विचार किंवा देवाचे नाव घ्यावे.